शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी। सुप्रीम कोर्टातील त्रिसदस्यीय खंडपीठापुढे होणार सुनावणी। सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। कणकवलीत दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेवरून उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीच्या प्रस्तावावर ठाकरेंची नाराजी। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोप करत अंजली दमानी यांची मागणी। जिल्हाधिकारी चौकशी समितीत कसे असू शकतात? पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानी यांचा सवाल। जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबर 2024 ते आतापर्यंत काहीच केलं नसल्याचाही दमानी यांचा आरोप। तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील संशयित आरोपीच्या भाजप प्रवेशावरून नवा वाद। खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सुळेंची मागणी। भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर। शिंदेंच्या उपस्थितीत जालन्यामध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा। जालन्यात शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। सांगलीत दलित महासंघ अध्यक्ष उत्तम मोहितेंची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या, तर खुनी हल्ला करणारा शेख जमावाच्या हल्ल्यात ठार। कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। परवानगी न घेता पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं जोडप्याला भोवलं। विविध मेट्रो ट्रेन आणि स्टेशन्सवर करण्यात आलेलं फोटोशूट। जोडपा आणि फोटोग्राफरला दंड। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज। पुढील उपचार घरी घेणार असल्याची माहिती। धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी श्वास घेताना त्रास होत होता। अभिनेता गोविंदा रुग्णालयामध्ये दाखल। गोविंदाला चक्कर आल्यामुळे गोविंदावर क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कणकवलीत शिंदेंच्या शिवसेनेबाबत जाण्यासोबत उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे। भाजप विरोधात सर्वपक्षीय एकत्र येण्याचा प्रस्ताव होता, पण सर्वपक्षीय शहर विकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती आहे। प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ठाकरेंनी तीव्र नाराजी नोंदवलेली आहे। संदेश पारकर, वैभव नाईक यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना आघाडीचा प्रस्ताव पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी आपण बोलूया। सुमित, कणकवलीमध्ये काय चित्र होऊ शकतं स्पष्ट? कणकवली सिंधुदुर्ग त्या ठिकाणी राणेंचं प्रस्थ आहे आणि म्हणूनच वैभव नाईक, संदेश पारकर आणि इतर सगळ्या मंडळींनी उद्धव ठाकरेंकडे रविवारी त्यांच्यात ही बैठक झाली, कारण उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरून आले आणि रविवारी त्यांची ही बैठक झाली। त्याच्या आधी स्थानिक पातळीवरती सगळेच नेते एकत्र आलेले होते। राणेंचं प्रस्थ वाढतंय, राणेंचं प्रस्थ कमी करायचं असेल किंवा राणेंच्या विरोधात एकत्र आघाडी करणं गरजेचं आहे। इतर सर्व मग त्याच्यामध्ये अगदी शिंदे शिवसेना असेल किंवा ठाकरेंची शिवसेना आणि इतर सगळ्या पक्षांनी एकत्र येत शहर विकास आघाडी पॅनल बनवण्याचा निर्णय घेतला आणि आपापल्या पक्ष श्रेष्ठींना या संदर्भातली माहिती देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। यावेळेला उद्धव ठाकरेंना देखील वैभव नाईक यांनी, ठाकरे गटाचे नेते त्यांनी प्रस्ताव दिला, पण उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावाला विरोध केलेला आहे। त्यामुळे आता कणकवलीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत सर्वोच्च न्यायालय आजपासून अंतिम सुनावणी घेणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आलेली होती।
आणि त्याच याचिकेवर आजपासून सुनावणी सुरू होते आहे। सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या 3 सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। पक्षचिन्ह आणि अपात्रतेबाबत याचिकांची सुनावणी एकत्रित होईल अशी शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये वारंवार तारीख मिळणं याचा अर्थ कोणतीच न्यायिक शिस्त नसणं असं आहे। तारीख पे तारीखच्या ऐवजी तारीख पे न्याय असं झालं तर न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास टिकून राहील असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं, म्हणण्यात आलं होतं। या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रशांत, अंतिम सुनावणीला सुरुवात होणारे सुप्रीम कोर्टामध्ये आजचा महत्त्वाचा दिवस आहे दोन्ही शिवसेनांकरता, काय सांगाल? बरोबर, दोन्ही शिवसेनांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील एक पक्ष आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, या दोन पक्षांमध्ये मागणी ज्या पद्धतीने याचिका दाखल करण्यात आली आहे, यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्ष हे दोनही एकनाथ शिंदे यांच्या हवाली केलं होतं। त्या निर्णयाच्या विरुद्ध बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात आली। या आव्हान याचिकेवरती गेल्या अनेक दिवसांपासून फक्त तारका पडत आहे, कुठल्याही प्रकारची सुनावणी होत नाही। पण गेल्या वेळी सुनावणीच्या दरम्यान ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की आम्हाला याची अंतिम सुनावणी करायची आहे, पण गेल्या वेळी देखील जर बघितलं आपण फक्त काही सेकंदामध्ये सुनावणी संपली होती। त्यामुळे आज अंतिम सुनावणी सुरू होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अंतिम सुनावणीमध्ये साधारणतः ज्या पद्धतीने मागणी करण्यात आलेली आहे, खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने साधारणतः 1 तासाचा कालावधी त्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी मागितलेलं आहे। ॲडव्होकेट कपिल सिब्बल हे त्यांचा युक्तिवाद करतील अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर दुसरीकडे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते, एकनाथ शिंदे यांच्या वतीनं खास करून ॲडव्होकेट जेठमलानी हे देखील आपलं युक्तिवाद करू शकतात अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते। दुसरीकडे केंद्र सरकारच्या वतीने म्हणजे खास करून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं तुषार मेहता हे निश्चितपणे आपलं युक्तिवाद करतील अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आज युक्तिवादाला सुरुवात होते का आणि अंतिम म्हणजे साधारणतः ज्या पद्धतीनं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं की आम्हाला ही सुनावणी 3 दिवसात संपवायची आहे, त्यामुळे हे 3 दिवसात सुनावणी संपतं का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आज दोन्ही पक्षांची नेते दिल्लीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अनिल देसाई असो किंवा मग दुसरीकडे जर बघितलं आपण राहुल शेवाळे असो, हे देखील दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरोबर, धन्यवाद प्रशांत, माहिती दिलीत आपण त्याबद्दल। पुढची बातमी, पुण्यामध्ये सकाळपासूनच राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत बैठका घेण्यात येणार आहेत। तर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर या बैठकांना महत्त्व प्राप्त झाले। तिकडे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे सकाळीच अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्यात। प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या भेटीत काय चर्चा होणार हे पाहावं लागणार आहे। तर यासोबतच अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटीलही अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यात दाखल झालेत। अजित पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये बैठक झाल्याचं कळतंय, त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे। सहकुटुंब धवलसिंह मोहिते पाटील अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली आहे। अजित पवार हे पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयामध्ये बैठका पार पडणार आहेत। नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व आमदार या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। प्रवक्तेपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे या सकाळीच अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाल्यात। रुपाली ठोंबरे सकाळीच अजित पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। गेल्या 2 दिवसांपूर्वीच रुपाली ठोंबरे यांची राष्ट्रवादी प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकरांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळतात। याचेच पडसाद म्हणून राष्ट्रवादीमध्ये रुपाली विरुद्ध रुपाली असा संघर्षही सुरू झाला होता। तर पुण्यात रुपाली ठोंबरेंनी थेट रस्त्यावर उतरत चाकणकरांविरोधात आंदोलन पुकारलं होतं। अखेर या वादानंतर रुपाली ठोंबरेंची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली असल्याचं बोललं जातंय।